3-4 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये संततधार पावसाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान झाल्यानं त्यामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर 50 सेंटीमीटरने 6 दरवाजे जे आहेत ते या बेंबळा धरणाचे उघडण्यात आलेले आहे आणि 256 घनमीटर इतका विसर्ग जो आहे तो पाण्याचा या धरणातून सध्या करण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यालगतच्या गावांना त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील गावांना या धरणातून पाणी सोडल्यानंतर सतर्कतेचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या संपूर्ण गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना जे आहे ते या संपूर्ण गावाच्या पावसाच्या संदर्भाने जे ते सतर्क करण्यात येत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून बेंबळा प्रकल्पाकडे पाहिलं जातं आणि संततधार झालेल्या पावसानंतर आता या धरणाचे 6 दरवाजे जे आहेत ते 50 सेंटीमीटरनं जे आहेत ते या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाबुळगाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।